नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाचा देवाने वध केला. आता त्याचा वध केला, पण त्याचा भाऊ जो होता हिरण्यकश्यपू त्याला राग आला. आता त्याला राग आल्यामुळं त्यांनी भावाला मारलं म्हणून त्याला राग आला ना. राग आला त्याला तर त्यांनी गेला घोर तप केलं. आता तप केल्याच्या नंतर ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेवाने सांगितलं की वरदान माग, तुला काय पाहिजे, कशामुळे तप केलंस, वरदान माग म्हणल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूने वरदान मागितलं. म्हणला मला ना जमिनीवर, ना आकाशात, ना घरात, ना दारात, ना शस्त्रांनी, ना अस्त्रांनी, नाही बाईच्या हाताने, नाही गडी माणसाच्या हाताने, नाही देवाकून, ना राक्षसाकून मरण असं कुणाकुणाचं नाही आलं पाहिजे मला, असं वरदान द्या. तर ब्रह्मदेवाने दिलं वरदान. ब्रह्मदेवाने वरदान दिलं. ह्यांनी पुन्हा तेच काम चालू केलं, भावाचा बदला घ्यायचा. भावाला मारलं ना, तर भावाचा बदला घ्यायचा. देवानी भावाला मारलं माझ्या. आता आपले भाऊ आहेत, आपल्यासारखे जे भाऊ बांधावून भावासंग भांडणं करतात, पण तो भावासाठी दुश्मनी देवासंग डबल. तो तर मेला देवाच्या दुश्मनीत, पण आता भावासाठी किती लढतोय ते आता त्या हिरण्यकश्यपूच्या वागण्यातून कळतंय. राक्षस असून भावासाठी मेलाय तो. आपले माणसं असून आपल्याला कामाला येत नाहीत भाऊ आपले, असा विषय. आता ते हिरण्यकश्यपू जो होता त्याला वरदान दिल्याच्या नंतर तो म्हणला आता मला भावाचं बदला घ्यायचा. भावाचा बदला घ्यायचा आहे म्हणल्यावर ते आता भाऊ तर गेला, आता ह्याला डोकं काय लावा म्हणून पुन्हा डबल ह्याने तेच चालू केलं. गोरगरीब लोकांना त्रास द्यायचा, जनतेला त्रास द्यायचा, त्यांना साधू संताला त्रास द्यायचा. तर ते त्रास काय नाही, फक्त एवढा त्रास होता की देवाची भक्ती करायची नाही. आता काही लोक असे होते की देवाची भक्ती केल्याशिवाय राहतच नव्हते. आता आपल्या ह्या योगामध्ये देवाची भक्ती केली काय नाही केली काय कोणी काय म्हणत नाही, पण त्या टायमाला देवाची भक्ती केल्याशिवाय लोक राहत नव्हते. आणि काही लोक देवाची भक्ती करीत नव्हती. आता जे भक्ती करीत होते त्यांना हे तारा द्यायचा, ऐ विष्णूची भक्ती अजिबात करायची नाही, विष्णूची भक्ती अजिबात करायची नाही. आणि जो भक्ती करताना ते सांगून बी वॉर्निंग देऊन जर नाही ऐकलं की तो काय करायचा, मारून टाकायचा त्याला. मग हिरण्यकश्यपूने असं करीत ते जे भक्ती करीन त्याला मारलं, जेव नाही करायचा त्याला ठुलं. असं करीत बराच काळ वाटला. सारा पृथ्वीवर सारा ताण लोकाला त्रास दिला आणि त्रास सहन करीतच होते लोक. आता ते त्रासाला कंटाळून एक दिवस असा आला की त्याला स्वतः पोरगं झालं. त्याला स्वतः पोरगं झालं म्हणजे त्याची जी पत्नी होती गरोदर राहिली. ते पहिल्या महिन्यापासूनच ते गर्भ जप करायला लागला. ते गर्भातलं लेकरू जप करायला लागलं. ओम विष्णवे नमा असं म्हणायचं ते गर्भात जप त्याचा चालू. आणि आता म्हणजे बघा ना, आपण लोकांची वाट लावायला गेले का आपल्याच घरात पेटत. लोकांची वाट आपण लावायला गेलं ना की आपल्याच घरात पेटत ती. मग आपल्या घरात पेटल्याच्या नंतर काहीच करता येत नाही. त्याच्यामुळं लोकांची वाट लावायची नाही आणि लोकांच्या कोदांडा आपल्या बोखांडीवर घ्यायचे बी नाही. आता त्यांनी जे लोकांना त्रास दिला लय, ते फिरलं माघारी फिरल्याच्या नंतर आता ते स्वतःच्याच घरात आलं जाळ. स्वतःच्या घरात जर देव लोकांचे समजा आपलंच पोरगं जर देवाची दुश्मनाची भक्ती करायला लागलाय, दुश्मन आता देव दुश्मन नाही ह्यांचा, मग
देवाची भक्ती जर ते पोरगच करायला लागलं म्हणले, आता पोराला काय करता? हां, पोराला काहीच करता येत नाही. म्हणून आता हे जे पुढे त्या जे गर्भ होता ते गर्भ हळूहळू वाढत 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 9 महिने कंप्लीट झाले तोपर्यंत जप चालूच होता. गर्भात त्याला मारायची तयारी हिरण्यकश्यपूने केलेली होती, पण गर्भात मारून नाही, कारण आईचा बी आणि लेकराचा बी जीव जात असतो. त्याच्यामुळे ते गर्भात मारू नका असं ते राक्षसाला कळत होतं, गर्भात मारू नका. आता तर पोरी भेटणार लोकाला, सध्या लोकाला पोरी भेटणार गर्भातच मारल्या लोकांनी. मग ती राक्षस बरे होती, ते लोक बरे नाहीत. लोकांनी ह्या माणसं असून ह्यांनी इतकं बेकार राक्षसाच्या वरचं केलं, आणि तो राक्षस असून त्याला कळलं की हे गर्भात मारून आहे लेकरू. ते गर्भात त्यांनी मारलं नाही, आईचा बी जीव जाईन, लेकराचा तेव्हा काय ते विज्ञान नव्हतं, हे शस्त्रक्रिया हे ते असलं काय नव्हतं, डॉक्टर नव्हते, काय नव्हतं. तर त्यांनी ते मग गर्भात मारायचं नाही, 9 महिने ठेवलं त्यांनी, ते केलं. डिलेवरी झाली. डिलेवरी झाल्याच्यानंतर त्याला ते लेकरू जप करीतच होतं. त्याचं नाव कोणाला ठेवण्यात आलं? प्रल्हाद. आता हे पुढं भक्त प्रल्हादाची कथा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.